आज सीतानवमी. सीतानवमी म्हणजे मा सीतामाईंची नवमी. या दिवशी त्या जन्मास आल्या. सीतानवमी. सीतानवमीचा उद्देश सांगायचं कारण असं की ज्या प्रत्यक्षात सौंदर्याचं खूप मोठं प्रतीक आहे सीतामा. सीतामांना मी तर नाही पाहिलं, पण पाहणाऱ्यांनी कधी काळी काव्यातून, संग्रहातून, गद्यातून, पद्यातून, गाण्यातून, गीतातून, सगळ्यातून सीतामाईंचं सौंदर्य उतरवलंय, कथेतून उतरवलंय. आणि प्रत्यक्ष तुम्ही आम्ही तर रामायणातून बघितलंच आहोत की सीतामाई म्हणजे प्रत्यक्ष सौंदर्याचं प्रतीक, सौंदर्याची खाण. आताच राहिलं सौंदर्य त्यांच्याकडे कसं असं विचारणार, बघणार, एवढ्या काय सुंदर होत्या. खरंच ऐकायचं तुम्हाला सीतामाईंचं सौंदर्य? सीतामाई वनवासात गेल्या त्यावेळेस त्यांनी बकुळ, पारिजातक अशा सुंदर फुलांनी स्वतःला सजवण्यास सुरुवात केली. ती फुलं इतकी खुश होती, इतकी खुश होती की फुलांनी सांगितलं हे आमचं नशीब आहे की आम्ही सीतामाईंच्या गळ्यामध्ये, कानामध्ये, माथ्यावरती, हातांमध्ये, तसंच प्रभू श्रीरामचंद्रांच्या पण सगळ्या अवयवांवरती आम्हाला असं छान डोलता येतंय आणि आम्हाला आमचं जीवन सार्थक झाल्यासारखं वाटलं. मग सीतामाईंच्या कानामध्ये बकुळ, कधी पारिजात, कधी वेगवेगळ्या अशा प्रकारच्या फुलांच्या छान म्हणजे कर्णफुलं असायची, गळ्यात कंठी असायची. आता राहिला प्रश्न सीतामाई सौंदर्य हे निसर्ग सौंदर्य घेऊनच आधी स्वतः सौंदर्याची खाण, प्रतीक अशा असणाऱ्या, त्यात अजून निसर्ग सौंदर्य घेऊन त्यांचं सौंदर्य इतकं खुलत असे, इतकं खुलत असे की साधारणतः कोणीही मोहात पडणारी असेल, रावण सुद्धा मोहात पडावा एवढी काय ती सुंदर स्त्री आहे. बघू तरी प्रभू रामचंद्रांची पत्नी कशी आहे. जेव्हा त्यांच्या शूर्पणखा बहिणींनी त्यांना सांगितलं अशी अशी ती आहे, आणि मग त्यांना ते बघायला आले आणि त्यांना अपहरण करून घेऊन जाण्यात आलं. पण सीतामाईंच्यासाठी स्वतः सुवर्ण, सीतामाई म्हणजे स्वतः लक्ष्मीच आहे, पण लक्ष्मींची आभूषणं ही सुवर्णाची आहेत. आणि सुवर्णाला सुद्धा 14 वर्ष वाट बघावी लागली. अयोध्येत येईपर्यंत मला त्यांच्या अलंकाराने मला त्यांच्यापर्यंत सुपूर्त स्वतःला करता येणार नाही. अशा ह्या सीतामाई. कधी त्यांचं सौंदर्य अगदी खूप मनपूर्वक कुणी कथन करत असेल ना, शांत चित्त देऊन ऐका. म्हणजे सौंदर्य नक्की काय, किती प्रकारे असतं, कशामध्ये असतं, कुणामध्ये असतं, कौशल्यात, गुणामध्ये, कलामध्ये, दिसण्यात, वागण्यात, बोलण्यात. अहो खूप साधनं आहे सौंदर्याची. साधारणतः माणसाला हे जमत नाही. मी मात्र खूप छान दिसेन, आरशापुढे उभी राहीन, माझ्या सौंदर्यात आहे त्यामध्ये मी अजून खूप काही भर घालेन आणि मी सौंदर्यवान वाटेन. नाही, प्रथम माणसाचं मन खूप सुंदर असायला लागतं. आत्मा शुद्ध असेल तर आत्म्याबरोबर माणसाचा आत्मा सुद्धा सुंदर असावा लागतो. ज्याला निसर्गाची काळजी आहे, ज्याला जनाची काळजी आहे, ज्याला प्राण्यांची, वन पशु पक्ष्यांची काळजी आहे, अशा सगळ्यांची, थोडा मोठ्यांची काळजी घेणाऱ्या, भक्तांची काळजी घेणाऱ्या अशा प्रभू रामचंद्रांच्या एका वचनावरती आपलं आयुष्य 14 वर्ष मोजणाऱ्या अशा सीतामाई सर्वांगी सुंदर आहे. कधी त्यांचं सौंदर्य कथन करून बघा, श्रवण करून बघा.